मी जय भीम करतो. सचिनराव, मायच्यानं कुणाचा नाद करा पण परभणीचा नाद करू नका. संपल्याला आंदोलन जिवंत करण्याची ताकद जर कुणात आहे तर ती परभणी वाल्यामध्ये हे तुम्ही दाखवून दिलं. आणि मला या आश्चर्य या आया बहिणींचं वाटतंय की या जवळपास गौतम नगरचे किती जण आहेत, हात वर करा. सगळे गौतम नगर आहे. आता हे गौतम नगरच्या महिलांना सर्वात जास्त मारहाण झाली, पण त्या हारल्या नाहीत, घाबरल्या नाहीत. त्यांनी सांगितलं, गोरबाड तुझी विकेट पाडल्याशिवाय परत येणार नाही. या जिगरबाज आमच्या रमाईच्या लेखी आहेत. म्हणून आली रे आली गोरबांड, आता तुझी बारी आली. सोडायचं नाही. संविधानाच्या रक्षणासाठी तुम्ही जी भूमिका घेतली, संविधानाच्या रक्षणासाठी तुम्ही जे रक्तबंब झालं, संविधानाच्या रक्षणासाठी सोमनाथ सूर्यवंशीने त्या ठिकाणी शहीद झाला. माझा समाज एकटा पडलाय, माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही म्हणून खाम येऊन आमचा पॅन्थर नेता शहीद विजय बाबा वाकोडे सुद्धा त्या ठिकाणी गेले. त्यांना टेन्शन आलं होतं की माझ्या समाजाला न्याय मिळाला नाही. ते केसेसला घाबरले नाहीत, ते पोलिसांना घाबरले नाहीत, ते इथल्या FIR ला घाबरले नाहीत. एक पॅन्थर आहे, पोलिसाला घाबरू शकत नाही. तो फक्त आमच्यातून यासाठी गेला की माझ्या समाजाला न्याय का मिळाला नाही. अनेक राजकारण झालं. सोमनाथ सूर्यवंशीचं आंदोलन संपवलं होतं, पण सॅल्यूट आहे तुम्हाला परभणीकरांना की तुम्ही लॉंग मार्च करून हे आंदोलन जिवंत केलं. तुम्ही दाखवून दिलं की आमच्यासाठी जगण्याचा एकमेव आधार, आमच्याकडे काही नसलं तरी चालेल, पण आम्हाला जर संविधानाकडे कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर डोळे काढण्याची ताकद आहे, हे तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं. अरे इथं 2 वाघ आहेत. ए ते जखमी कुठे आहेत? ए जखमी कुठे आहेत रे? उभा राहा. हे 2 जखमी तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्रामच्या रील्स वरती. अरे त्याला पळू पळू मारलं, पळू पळू मारलं त्याला. 150 जणांना या ठिकाणी मारलं. त्या रील्स आम्ही व्हायरल केल्या. अक्षरशः लोक रडत होते ते